नमस्कार. विष्णू सहस्रनाम स्तोत्रम श्लोक क्रमांक 27. सर्वगः सर्वविद् भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदवित् कविः. आघात बघूया. सर्वगस सर्वविद भानुर. सर्वगस सरहस्व आहे, पुढे आलेले जोडाक्षर. जोडाक्षर कुठले आहे तर ववर रफार आहे. उच्चार काय होणार आहे? सर्व. सर्व म्हणून सवर आघात, डोक्यावर हलंत र. हलंत म्हणजे पाय मोडलेला. पुढे बघूया. सर्वगस. गच्या पुढे विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे आलेला आहे स. विसर्गाच्या पुढे जेव्हा स येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार आपण हलंत स करतो. उच्चार काय होणार आहे? सर्वगस. सर्वगस. पुढे आहे सर्वविद. सवर आघात, डोक्यावर हलंतर, कारण पुढच्या अक्षरावर रफार आहे. सर्वविद. विदमध्ये दचा पाय मोडलेला आहे. सर्वविद. पुढे आहे भानुर. नुवर आघात, डोक्यावर हलंतर, कारण पुढच्या अक्षरावर रफार आहे. उच्चार होईल भानुर. भानुर. विद भानुर. आता आमच्या पुस्तकामध्ये आहे ना, द ला भ जोडलेला आहे. विद भानुर या शब्दामध्ये द ला भ जोडून दिलेला आहे. त्यामुळे उच्चार कसा होणार आहे? विवर आघात, डोक्यावर हलंत द. पण इथे काय केलेलं आहे ह्यांनी? दचा पाय मोडलेलाच दाखवलेला आहे. त्यामुळे मी पुस्तकात काही लिहून दिलेलं नाही आहे. पण उच्चार काय होईल? विद भानुर. विद भानुर. सर्वविद भानुर. सर्वगस सर्वविद भानुर. म्हणून बघूया 5 वेळेला. सर्वगस सर्वविद भानुर. 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 पुढे बघूया. विश्वक्सेनो जनार्दनः. विश्वक्सेनो. विवर आघात, डोक्यावर हलंत, पोटफोड्या श. जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. पोटफोड्या श म्हणताना जीभ उलटी टाळ्याकडे जाते, पण टाळ्याला चिकटत नाही. विश्वक. ववर आघात, डोक्यावर हलंत क. जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. विश्वक्सेनो. विश्वक्सेनो. पुढे आहे जनार्दनः. जनार्दनः. शेवटी न च्या पुढे विसर्ग आहे. विसर्गाचा उच्चार आपण काय करणार आहोत? हा. कारण न अकारांती आहे. उच्चार काय होणार आहे? जनार्दनः. जनार्दनः. विश्वक्सेनो जनार्दनः. म्हणून बघूया. विश्वक्सेनो जनार्दनः. विश्वक्सेनो जनार्दनः. विश्वक्सेनो जनार्दनः. विश्वक्सेनो जनार्दनः. विश्वक्सेनो जनार्दनः. संपूर्ण ओळ म्हणूया. सर्वगस सर्वविद भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः. 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 खालची ओळ बघूया. वेदो वेदविदव्यंगो. वेदो कुठेही आघात नाही. वेदो वेद कुठेही आघात नाही आहे. विदव्यंगो. द ऱ्हस्व आहे, पुढे आलेले जोडाक्षर म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. द वर आघात, डोक्यावर हलंत व. जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. विदव्यंगो. आता व्यच्या पुढे जो ङ दिसतोय ना, तो व्यवरचा अनुस्वार आहे आणि ङच्या खाली ग आहे बघा. त्यामुळे उच्चार काय होणार आहे? व्यंगो. व्यंगो. हा ङ जो उच्चार आहे ना, हा क ख ग घ ङ मधला उच्चार आहे. हा व्यंगो. वेदो वेद
वेदो वेदविदौ व्यङ्गो 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 वेदो वेदविदौ व्यङ्गो. पुढे बघूया. वेदांगो वेदविद कविः. वेदांगो, कुठेही आघात नाहीये. दाच्या पुढे जो ङ आहे तो दावरचा अनुस्वार आहे. वेदांगो, अंगोच्या खाली ग आहे बघा. उच्चार काय आहे? वेदांगो. वेदांगो. पुढे आहे वेदविद कविः. विवर आघात, डोक्यावर हलंत त, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. वेदविद कविः. शेवटी वीच्या पुढे विसर्ग आहे, वी ऱ्हस्व आहे, त्यामुळे हा जो विसर्गाचा उच्चार आपण करणार आहोत तो सुद्धा ऱ्हस्वच येणार आहे. वेदविद कविः. वेदविद कविः. वेदांगो वेदविद कविः. वेदांगो वेदविद कविः. म्हणून बघूया. वेदांगो वेदविद कविः. 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 संपूर्ण ओळ 5 वेळा म्हणूया. वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदांगो वेदविद कविः. 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 27वा श्लोक संपूर्ण 5 वेळा म्हणूया. सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः. वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदांगो वेदविद कविः. सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः. वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदांगो वेदविद कविः. सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः. वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदांगो वेदविद कविः. सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः. वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदांगो वेदविद कविः. सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः. वेदो वेदविदौ व्यङ्गो वेदांगो वेदविद कविः.